शब्दामध्ये आश्वासकता आहे, शब्दामध्ये निश्चित स्वरूपाचा अशा प्रकारचा विश्वास आहे, विश्वासघात नाहीये, खोटा आशावाद नाहीये. तर तिथं सांगतात उद्धव साहेब की हे सरकार कोण बदलणार, मशाल पेटणार, घाबरू नकोस आणि सरकार बदलणार. मशाल पेटणार आणि सरकार बदलणार. ह्या माझ्या मुस्लिम भगिनींपासून सगळ्या जाती धर्माची लोक इथं ज्या विश्वासानं उद्धव साहेबांना ऐकण्याकरता आलेत, ज्या विश्वासानं उद्धव साहेबांच्या अख्खा प्रचंड सभेमध्ये बसतात, हेच तुझ्या हे सरकार बदलणार आहेत. आणि हे सरकार बदलणार म्हणजे विनायक राऊतांना निवडून देऊन एक एक खासदार या ठिकाणी निवडून आणणार. त्यामुळे बाकीच्यांचे कोणाचा विचार करण्याची गरज नाही. आता मी 2-4 फटके काही मारत नाही म्हणून सगळे जरा शांत आहेत. पण विनायक राऊतांनीच मला सांगितलं नको रे बाबा फटकारे मारू, असं तुझा 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 त्यांनी मला असं सांगितलं की तुमचा एखादा फटकारा बसला तर पोटनिवडणूक लागायची, अशी अवस्था आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये एक पोटनिवडणूक लागली, काल 89 जागांकरता मतदान झालं, तर ती एक जागा कॅन्सल झाली, म्हणजे 88 ठिकाणी मतदान झालं. आणि म्हणून विनायक राऊतांना मला खासदार बघायचं आहे, पोटनिवडणूक करायची नाही. म्हणून मला तुम्हाला काय म्हणायचं समजलं का नाही समजलं? आणि म्हणून घ्या हातामध्ये मशाल, या हातामध्ये मशाल घ्या, ती मशाल प्रज्वलित करा. 7 तारखेला कुणीही न बोलवता, कुणीही निमंत्रण न देता, कुठलीही व्यवस्था न करता